पेपरच्या रिप्रेझेंटेशनवर पेपरचे मार्क्स अवलंबून आहेत. म्हणजे काय ऐकायचंय विद्यार्थी मित्रांनो, 10वीची बोर्डची तुम्ही एक्झाम देताय, मग पेपर लिहिताना पण एक विशिष्ट पद्धती असतात बरं का. म्हणजे जसं की बघा, मराठीचा पेपर लिहिताय, मराठीचा पेपर लिहिताना त्याच्यामध्ये रायटिंग स्किल हा पार्ट खूप महत्वाचा आहे. मराठी असो, हिंदी असो आणि इंग्लिश असो, त्या तिन्ही पेपरमध्ये रायटिंग स्किल हा महत्वाचा पार्ट आहे. मग ह्या पार्ट लिहित असताना विद्यार्थ्यांनी कशावर फोकस केला पाहिजे बघा. जसं की एखादं लेटर तुम्ही लिहिताय किंवा निबंध लिहित असाल तर निबंधामध्ये अलंकारिक वाक्य, कोणती वाक्य, अलंकारिक ही वाक्य वापरणं गरजेचं आहे. जसं की मॅन इज आर्किटेक्चर ऑफ हिज ओन लाईफ, डबल कोट मध्ये लिहायचं. ह्याच्यामुळे काय होतं, त्या पेपर मध्ये ती वाक्य लिहिल्या आणि अंडरलाईन केल्यामुळे पेपर उठून दिसतो. दुसरी महत्वाची गोष्ट, काही सुभाषित असतात, काही इंग्लिशमध्ये स्लोगन्स असतात, तर ते गोष्टी तिथे टाका. म्हणजे काय होईल, तर हा पेपर आपला उठावदार दिसेल आणि जेणेकरून अशा प्रकारची वाक्य वाचल्यानंतर एक्झामिनर या गोष्टीमुळे आपल्या निबंधाला थोडे मार्क्स तरी अजून चांगल्या प्रकारे देऊ शकतील. आणि अशा गोष्टी केल्यामुळे काय होईल, पेपरचं रिप्रेझेंटेशन सर्वोत्तम होईल. ओके. इतर विषय तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंट करता आले तर तेही उत्तम ठरेल. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे काय, तुमचा पेपर एक्झामिनरला जेवढ्या सोप्या पद्धतीनं तुम्ही प्रेझेंट कराल तेवढे मार्क्स तुम्ही अधिक मिळवाल. आणि हो विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही अभ्यास किती केलाय हे महत्वाचं आहेच, पण त्याचबरोबर तुम्ही तो पेपर कसा प्रेझेंट करताय याला देखील मार्क आहे. त्यामुळं रिप्रेझेंटेशनला महत्व आहे. आणि हो, या संदर्भात तुम्हाला अजून काही मार्गदर्शन हवं असेल, काळजी कशाला करताय, उदय सर आहेत ना,